हे बघा आमच्या इकडचं सकाळचं वातावरण. छान अशी हवा सुटली होती आणि आत्या बाहेर मस्त हवेमध्ये फेऱ्या मारत होत्या आणि बघा हंडे रिकामेत. कारण 4-5 दिवस झाले लाईट नाही आणि पाणीही नाही. खूप दिवसानंतर आमच्या इथे नळाला पाणी आलं होतं. मग म्हटलं चला, सगळेच हंडे रिकामे झाले होते तर म्हटलं पहिले ते घासून पूर्ण भरून ठेवूयात. मग मी लागले माझ्या कामाला. हंडे सगळे भरून ठेवले. आता तुम्ही म्हणशाल, हे एवढे हंडे का भरलेत? तर हो, 2-3 दिवस पाणी येत नाही म्हणून आम्हाला ते पाणी भरून ठेवावं लागतं, कारण स्टॉकमध्ये पाणी असायला हवं म्हणून. आता इथे मी लागले स्वयंपाकाला. म्हटलं चला स्वयंपाक उरकून घ्यावा. मग स्वयंपाक उरकून घेतला आणि गिरणीमध्ये दळण ठेवलं होतं. लाईट नसल्यामुळे ते गिरणीतच होतं. मग ते घेऊन आले आणि म्हटलं सगळे डबे भरून ठेवावेत. म्हणून डब्यांमध्ये दळणं काढून ठेवली आणि ते भरून ठेवलं. मला जायचं होतं पॉली हाऊसला. आता आम्ही निघालो होतो पॉली हाऊसकडे. बघा आम्ही आमच्या पॉली हाऊसमध्ये आलो. आमच्या इथे गुलाबाची शेती, पूर्ण सगळीकडे गुलाबच गुलाब आहे. व्हाईट गुलाब आहे, रेड गुलाब आहे आणि पिंक गुलाब आहे. तर बघा आता फुलं कटिंग झाल्यामुळे फुले थोडीशी कमीच आहेत. जी काय आहेत तीच पाहत होतो आम्ही. नंतर फुले ए सी रूममध्ये ठेवली होती म्हणून मग आम्ही म्हटलं चला आपण जाऊया ए सी रूममध्ये. आता आम्ही इथे ए सी रूममध्ये आलो होतो. इथे बघा सगळी गुलाब कशी छान दिसतात ते. खूपच सुंदर आहे. तेच पाहत होतो आम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.